शिक्षण विभाग पंचायत समिती उत्तर सोलापूर दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षांतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती। केंद्र सरकारने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिलेत। बदलत्या जीवनशैलीत जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे आहारातून पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत चाललाय। मुलाचा आहार कर्बोदक, प्रथिने, जीवनसत्वाची समृद्धी असणे आवश्यक आहे। ही गरज तृणधान्यांमधून भागवणे शक्य आहे। विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तृणधान्य आहाराची सवय लावणे आवश्यक आहे। यासाठी तृणधान्यापासून निर्मिती विविध पाककृतीचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपण मिळेल आणि आहार विद्यार्थी आवडीने खाऊ शकतील। याच हेतूने पाककृती स्पर्धा राबवण्यात आली होती। तालुक्यांमधील शाळांनी सहभाग होऊन विविध पदार्थ प्रदर्शनात ठेवून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला उत्तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत ऐवळे, विस्तार अधिकारी तथा अधीक्षक बापूराव जमादार, सारंग पाटील, परशुराम कोळी, सिद्धाराम माशाळे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शालेय पोषण आहाराचे महताब शेख यांनी केलं। यावेळी शालेय पोषण आहार अधीक्षक बापूराव जमादार यांनी सध्याच्या बदलत्या जीवन पद्धती आणि फास्ट फूडच्या काळात मानवाच्या आरोग्यावर याचा परिणाम पडताना दिसतोय। त्याचबरोबर या काळात हेल्दी तृणधान्य पिकाचे आहारातील महत्त्व कमी दिसतं। नवीन पिढी तृणधान्याचं महत्त्व माहीत नाहीये, मात्र तृणधान्य हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात। त्यांचा आहारात समावेश करावा असं मत व्यक्त केलं। तरी उत्तर सोलापूर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आहारात तृणधान्याचा जास्तीत जास्त वापर करावा। तालुक्यांनी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा। शिक्षकांनी मुलांना याचं महत्त्व पटवून द्यावं असं मत या कार्यक्रमाप्रसंगी केलं। या तालुक्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आणलेल्या तृणधान्यापासून निर्मिती विविध खाद्यपदार्थ परीक्षकांनी केले। सदर पाककृती स्पर्धेमध्ये नाचणीची इडली, नाचणीचा चिवडा, नाचणीचा डोसा, ज्वारीची उसळ, नाचणीची बर्फी, ज्वारीची उसळ, सोयाबीनची बिर्याणी, बाजरीची भाकरी, ज्वारीच्या चकल्या, गव्हाच्या कोंड्यापासून केलेले मुटके, ज्वारी मका, गव्हाच्या पिठाचं थालीपीठ, नाचणीचा शिरा, तांदळाची भाकरी, ज्वारीचे वडे, गव्हाची खीर आदी पदार्थ तृणधान्यांचा वापर करून स्पर्धकांनी बनवून आणलेले होते। या स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर आणि तृतीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेवाडी यांनी पटकावला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम माशाळे यांनी केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।